शनिवारपासून बेल्जियम आणि नेदरलँड्सच्या संयुक्त यजमानपदाखाली हॉकी वर्ल्ड कप 2026चा थरार रंगणार आहे। या वर्ल्ड कपमध्ये हॉकी प्रेमींसाठी एक अत्यंत महत्त्वाची आणि उत्सुकता वाढवणारी बातमी आहे। यंदाचा हा वर्ल्ड कप नेहमीपेक्षा काहीसा वेगळा आणि अधिक रोमांचक असणार आहे। याचं कारण आंतरराष्ट्रीय हॉकी महासंघानं यंदाच्या स्पर्धेत मोठा बदल केला असून उपांत्यपूर्व फेरी रद्द करण्यात आलेली आहे। आता गट फेरीनंतर थेट क्रॉस ओव्हर पूल सामन्यांद्वारे उपांत्य फेरीत पोहोचणाऱ्या 4 अंतिम संघांचा निर्णय होईल। हॉकी प्रेमींसाठी एक उत्सुकता वाढवणारी बातमी। शनिवारपासून हॉकी विश्वचषक नव्या स्वरूपात होणार। क्रॉसओव्हर पूलद्वारे उपांत्य फेरीचे संघ ठरणार। जगातील सर्वोत्कृष्ट हॉकी संघांमध्ये आता विश्वचषकाची महालढाई सुरू होत आहे। बेल्जियम आणि नेदरलँड्समधील मैदानांवर जगभरातील सर्वोत्तम संघ आमनेसामने येतील। पण यंदाची स्पर्धा केवळ संघांमधील लढतीमुळेच नाही, तर मैदानावरील नव्या नियमांमुळे आणि फॉर्मॅटमुळे अत्यंत आव्हानात्मक ठरणार आहे। प्रत्येक सामन्यातील जय पराजयापेक्षा प्रत्येक गोल आणि गुण उपांत्य फेरीचे गणित ठरवण्यासाठी महत्त्वाचा ठरणार आहे। काय आहे हॉकी विश्वचषक 2026चा नवा फॉर्मॅट? पारंपरिक पद्धतीने होणारे क्वार्टर फायनल सामने यंदा खेळणार नाही। सहभागी संघाची विविध गटांत विभागणी। प्राथमिक फेरीत संघ आपापल्या गटात सामने खेळतील। गट फेरी संपल्यानंतर थेट बाद फेरीऐवजी क्रॉसओव्हर पूल सामने होतील। वेगळ्या गटांतील अव्वल आणि दुसऱ्या क्रमांकावरील संघ या क्रॉसओव्हरमध्ये आमनेसामने येणार। क्रॉसओव्हर मालिकेतील सर्वोत्तम कामगिरीच्या आधारे 4 संघ उपांत्य फेरीत आपले स्थान पक्के करतील। उपांत्यपूर्व फेरी नसल्याने एका चुकीमुळे संघाचे थेट स्पर्धेतील आव्हान संपुष्टात येऊ शकते। 1975 मध्ये मलेशियातील क्वालालंपूर इथे झालेल्या विश्वचषक स्पर्धेत भारताने अंतिम सामन्यात पाकिस्तानचा 2-1 असा पराभव करत सुवर्ण पदकावर आपले नाव कोरले होते। अजित पाल सिंग यांच्या नेतृत्वाखाली भारताने हा ऐतिहासिक पराक्रम केला होता। नवा फॉर्मॅट, क्रॉसओव्हरचे आव्हान आणि उपांत्य फेरीत पोहोचण्याची चुरस या सगळ्यामुळे यंदाचा हॉकी विश्वचषक अत्यंत थरारक होणार यात शंका नाही। भारतीय संघ या नव्या आव्हानाला कसा सामोरा जातो आणि 1975च्या ऐतिहासिक विजयाची पुनरावृत्ती करतो का, याकडे संपूर्ण देशवासियांचे लक्ष लागले आहे। ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।